नमस्कार सई मॅम. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. आज मी माझ्या स्किटमध्ये डेली सोप रायटर झालोय. म्हणजे खरं तर माझी लहानपणापासून इच्छा होती की मी कवी किंवा लेखक व्हावं. कुसुमाग्रज, केशवसूत, बालकवी यांच्यासारखं मलाही टोपण नावाने ओळखलं जावं लोकांनी. पण मी डेली सोप रायटर झालो. आता माझ्या स्वतःच्या पेनचं टोपणही मला नावाने ओळखत नाही. पण काही हरकत नाही. तुम्हाला सांगतो डेली सोप रायटर होणं खूप कठीण आहे. इट इज अ थँकलेस जॉब. पण मिळणारे पैसे आहा काटा येतो. इमॅजिन करून पण काटा येतो. म्हणजे चेकवरच्या वाढणाऱ्या एक एक शून्यासोबत तुमचा एक एक हप्ता कमी होत जातो. आणि ते शून्य बघून आपली बोटं मेंदूची परवानगी न घेता लॅपटॉपवर चालायला लागतात. काही संबंधच. बस आता बघा ना, आज पण मी इथे चॅनल मीटिंगला आलोय. पण आमचे ईपी कुठे राहिले मला कळत नाही. आता त्यांची वाट बघत बसतो म्हणजे ना. ओहो, आज तो नाहीये. आज प्रसाद नाहीये सोबत. हडकर जिम मधनं बाहेर ये. तेच तेच नाही करायचंय आपल्याला. वेगळं करूया काहीतरी. हाय हॅलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्लीज प्लीज सीट प्लीज. येस थँक्यू थँक्यू. लेखक. लेखक आय मीन रायटर. हा मी लेखक. येस. अच्छा ओके. पण आपण हाय मी नम्रता. नम्रता. मी ईपी आहे. नवीन ईपी. नवीन. तुम्ही नवीन EP? येस नवीन ईपी. अच्छा. मीच तुमचे एपिसोड अप्रूव्ह करणार आहे. लेखक. हे असं काहीतरी सुचतं मला. म्हणजे नाही तर ते काय कचकच कचकच करायचं, डोक्याला हात लावून बसायचं काही सुचत नाहीये. ते तसली कामधंदेच करत नाही. असं बसल्या बसल्या सुचतं इन्स्टंट. नाही मला माहित नव्हतं तुम्ही EP आहात. वेलकम मॅम. वेलकम. येस येस. इट्स प्लेजर टू मीट यू. ओके मी टू. मी काही नाही केलं मॅडम. मी तसं काही करतच नाही. म्हणजे मी टू म्हणजे मी सुद्धा, मला सुद्धा आनंद झाला असं. ओके तसं मीटू. मला उगाच वाटलं ते मीटू वगैरे. तुझ्यासाठी हड. हरकत नाही मॅम. मायसेल्फ निमिष कुलकर्णी. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वर्क विथ यू मॅम. मुद्द्याचं बोल. येस व्हाय नॉट मॅम. व्हाय नॉट. प्लीज. ॲक्च्युली स्टोरी लिहून आणली आहे आपल्या सिरियलची. म्हणजे आता काय घडेल असं माझ्या डोक्यात आहे सिरियलमध्ये. म्हणजे काय आहे की सरपोतदार आणि देशमुख या दोन घराण्यांमधला संघर्ष दाखवायचा आहे मॅम आपल्याला. आणि काय आहे की देशमुखांची मुलगी सरपोतदारांची सून झाली आता. पण सरपोतदारांचा जो मुलगा आहे तो देशमुखांच्या साईडनी निवडणूक लढवतोय सरपोतदारांविरुद्धच. म्हणजे तो वडिलांविरुद्ध गेलाय. सो हा जो सत्ता संघर्ष आहे ना तो आपल्या सिरियलमध्ये आहे. मी 10 एपिसोडची पुढची स्टोरी लिहिली आहे. हा मी ती ऐकवतो तुम्हाला. ऐकवण्यापेक्षा मी लिहून आणले तर तुम्ही बघा ना एकदा मॅम. हे रिराईट कर. रिराईट कर. कशाला पण तुम्ही एकदा वाचा. लिहून आण. दुसरं लिहून आण. अहो पण एकदा वाचा ना. अक्षर नाही आवडलं मला. अहो लॅपटॉपवर लिहिली आहे मी स्क्रिप्ट. पानं नाही लावलीत लॅपटॉप. फॉन्ट बदल त्याचा. लिहून आण. दुसरं रिराईट कर. मॅम मला कळू तरी द्या की का रिराईट करायचे. आमचे जे चॅनल हेड आहेत ना त्यांच्याकडनं स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत आम्हाला की आधी प्रत्येक रायटरची स्क्रिप्ट रिजेक्ट करायची, मग त्याला ती रिराईट करायला सांगायची, मगच लेखक चांगलं लिहितात. नाही तर उगाच काहीतरी चेपतात. मग तुम्ही ठीक आहे तुम्ही एकदा वाचा. तुम्ही बघा मी चेपलंय का. जर चेपलं असेल तर सांगा मी करेन रिराईट. बरं ठीक आहे. हां प्लीज ऐक. मी स्टोरी ऐकवतो तुम्हाला. काय तुझ्याकडे घ्या. यस. देशमुखांची मुलगी सुलक्षणा ती आता सरपोतदारांच्या घरी सून म्हणून गेली आहे मॅम. मग नाही मग काही नाही. मी जस्ट आता सुरू केली ना तर ते सांगतोय मी. हां तर देशमुखांची मुलगी सुलक्षणा गेली आहे सरपोतदारांच्या घरी. पण सरपोतदारांचा मुलगा आहे अभिमन्यू मॅम. अच्छा. हां. अच्छा मग सरदेशमुखांचं काय. सरदेशमुखांचं नाव कोण. सरदेशमुख कोण आहे ना ते सरदेशमुख. काय ते लिहिलं नाही का तू. मॅडम एक मिनिट. तुम्ही सरपोतदार आणि देशमुख एकत्र केलं. सरदेशमुख असं कॅरेक्टरच नाही आहे आपल्या सिरियलमध्ये. अच्छा म्हणजे अच्छा. हा सरपोतदार आणि देशमुख वेगळे दोन वेगळ्या फॅमिली आहेत. ऑब्व्हियसली मॅम दोन वेगळे आडनाव आहेत ना. असं काय करताय तुम्ही. ओके. सरपोतदार देशमुख असं त्यांचाच संघर्ष आहे. अच्छा तर तो ऐक ना मी काय म्हणते तू खूप कन्फ्यूज आहेस. मी. हा तू ना थोडं बदल स्वतःला. आणि ना सोप्पं लिही. आपला जो प्रेक्षक आहे ना तो असा बाई बापड्यांचा आहे. आपला हाऊसवाईफ आपले प्रेक्षक आहेत. त्यामुळे जरा त्या पद्धतीने सोप्पं लिही. फार क्लिशे लिहिलंयस तू. अहो पण मी सोपंच लिहिलंय. आणि प्रेक्षक जरी बाई बापड्यांचा असला
तरी तो निरक्षरांचा नाहीये, त्यांना एवढं बेसिक कळेल असं वाटतं मला मॅम. म्हणजे मी जस्ट एक सांगतो तुम्हाला, आता दिवाळी येते, तर आपण दिवाळी स्पेशल एपिसोड करूया असं मला वाटतं. म्हणजे काय आहे की दिवाळी स्पेशल एपिसोड्समध्ये सरपोतदार आणि देशमुख यांच्यातलं वैर ते बाजूला ठेवून एकत्र पहिल्यांदा दिवाळी साजरी करतायत. आणि त्यात अभिमन्यू आणि सुलक्षणा यांचा पण पहिलाच पाडवा आहे ना मॅम. कुछ अलग करते ना इस बार, काहीतरी वेगळं करूया ना, काहीतरी डिफरंट. आपण याच्यात काय वेगळं काहीतरी करायला लागेल असं कसं? आता काय दिवाळीत काय तुम्ही दही अंडी दाखवणार? काय वेगळं? सॉरी मलाच कळलं. मी क्रिएटिव्ह आहे हे किती क्रिएटिव्ह आहे. काय? अरे हे सॉलिड आहे. दिवाळीत आपण दही अंडी दाखवायची. चल फायनल. लिहून ठेवा, हे सगळे मुद्दे लिहून ठेव, परत विसरायला होतील, मग नंतर लक्षात नाही राहणार आपल्या. हे लिहून ठेव. दिवाळीत दही अंडी दाखवली तर काय उपयोग आहे? अरे सगळे लोक दिवाळीच दाखवणार, आपण वेगळं काय दाखवायचं? तर आपण दिवाळीत दही अंडी दाखवायची. ऐक माझं, तू ते ना नोट डाऊन करून घे, इथे वॉटर कुठे असेल ते. हा ओके. हे अजून एक प्रोमो ऍड करायचं आपल्याला. कसलं? काय करायचंय, आपल्याकडे प्रोडक्ट येत आहे, ते आपल्याला आपल्या सिरियल मध्ये लॉन्च करायचंय, आपल्याला प्रमोशन करायचंय. MSJ हार्डवेअरचा बाहुबली पाना हे प्रोडक्ट आहे आपलं. कोणतं प्रोडक्ट आहे? MSJ हार्डवेअरचा बाहुबली पाना. बाहुबली पाना, बरं. हा, आता आपल्याला प्रमोशन कसं करायचंय, तर प्रत्येक एपिसोड मध्ये एखादं पात्र, आपलं जे एखादं पात्र आहे ते पूर्ण आठवडाभर पाना घेऊन फिरणार, असं आपल्याला दाखवायचं. ठीक आहे? तुम्हाला कळतंय का काय लॉजिक विकलाय तुम्ही कम्प्लिटली? म्हणजे अहो सरपोतदार आणि देशमुख हे गडगंज श्रीमंत आहेत, ते का हातात पाना घेऊन फिरतील मला सांगा. हेच तर चॅनलला हवंय ना मित्रा. तू नवीन आहेस मला वाटतं, तुला कळत नाही चॅनलची गणितं वेगळी असतात, त्यांच्या काही स्ट्रॅटेजीज असतात, आणि कसे आपल्याला त्या लोकांनी पैसे दिलेत, स्पॉन्सर आहेत ते, सो आपल्याला ते करायला लागणार. बरं मग मी नाही, तुम्ही मला लॉजिक द्या की कोणतं कॅरेक्टर आहे आपल्या त्या कॅरेक्टर्स मधलं की जे हातात पाना घेऊन फिरू शकतं, सांगा मला. दे कोणाच्या तरी, सुलक्षणाच्या हातात दे पाना, ती बाथरूम मध्ये नळ फिट करत बसले वगैरे असं. अहो हिरोईन आहे ती सिरियलची, ती बाथरूम मध्ये नळ फिट करत बसले. हिरोईन जगातल्या कुठल्या सिरियल मधली हिरोईन पाना घेऊन फिरते हो? तेच मला म्हणायचंय, जे जगात करतात ते आपण करायचं नाही. एक्झॅक्टली तेच करायचं नाहीये, आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. आपण काय करायचं मी तुला सांगते, तू डोक्यात ठेवा ते. हा फिट कर. मी सांगते काय करायचंय. सुलक्षणा जी असते ती बाथरूम मध्ये नळ फिट करत बसलीये, तिची सासू येते आणि सुलक्षणा सासूला म्हणते, ए तुझ्या तोंडाचा गाटार बंद करा, नाहीतर तुझ्या नळ फिट करून टाकीन या MSJच्या बाहुबली पाण्याने. असं सुलक्षणा सरपोतदार. येस. ए तुझ्या तोंडाचा गटार बंद कर. एक्झॅक्टली. सोफिस्टिकेटेड कॅरेक्टर लिहून ठेवलंय हो मी ते. तिच्या कॅरेक्टरला जाईल काय हे सगळं? जातं रे, सगळं जातं. तू उगाच टेन्शन घेतो. आणि तुला हे माहितीये का, पुढच्या आठवड्यापासून आपण आपल्या चॅनलवर महाभारत दाखवणार. काय सांगता? नवीन सिरियल? कोण लिहितंय? ते सगळं ठरलंय, ते एवढं उगाच हे करू नकोस, ते सगळं ठरलेलं आहे, लेखक वगैरे. बरं. सांगायचा मुद्दा काय आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक वेगळं कॅरेक्टर वर्कआउट केलंय, ज्याच्या शकुनी मामा पूर्ण महाभारतामध्ये त्या एपिसोड मध्ये पाना घेऊन फिरतो. शकुनी मामा पाना घेऊन फिरत असतो. पाना घेऊन फिरत असतो. आणि तू प्रोमो तर बघितलाच नाहीये. पण असं कसं दाखवणार? अरे तेच म्हणते मी, ते लोक जर लिबर्टी घेतात तर आपण का नाही घेऊ शकत? मित्रा कुठे आहेस, कुठे? बदल स्वतःला प्लीज. ट्रेंड बदलले आता प्लीज. प्रोमो तर बघितलाच नाहीयेस तू. प्रोमो मध्ये शकुनी मामा आणि 100 कौरव या सगळ्यांच्या हातात पाना असतो. आणि पुढचा प्रोमो ऐक. असेल जर तुमच्याकडे यशोदेचा कान्हा, तर आमच्याकडे सुद्धा आहे MSJचा बाहुबली पाना. तुम्ही एक तरी लॉजिकल सजेशन द्या ना. म्हणजे पाना काना काही संबंध आहे? अहो मॅडम, ते कौरव होते. लॉजिक सोडून अभिनय करणारे गौरव नव्हते. क्या बात आहे. वाटेल ते बोलतात. मी वाक्य नाही बोललोय, मी सिरियसली बोललोय. पंचलाईन हे असलंच पाहिजे. अहो पंचलाईन नाही हो मॅडम, ते महाभारत आहे, मी सांगतोय तुम्हाला. त्याच्यात तुम्ही पाना घुसवलात. आपल्याला अजून प्रमोशनल आपल्याला स्ट्रॅटेजी अशी करायची आहे की महाभारतातले 2 आर्टिस्ट आपल्या सिरियल मध्ये येतात. कोणत्या सिरियल मध्ये? आपल्या कुठल्या सरपोतदारांच्या घरी येतात महाभारतातले 2 आपल्या सिरियल मध्ये. आपल्याला महाभारताचं प्रमोशन करावं लागेल ना. अहो असं कसं? कोण येतात? लेट मी चेक. मला जरा अवेलेबिलिटी बघू दे. असं कसं होईल? एक मिनिट. हा, दुर्योधन आणि दुःशासन सरपोतदारांच्या घरी जातात. तुम्ही बोलताना स्वतःचं वाक्य ऐकता का हो? तुम्हाला कळतच नाहीये की किती विनोदी वाटतंय ऐकायला. हे तर सोड, आपल्याला अजून एक करायचंय. आपल्याकडचे 2 आर्टिस्ट आपल्याला प्रत्येक आठवड्याला महाभारतात पाठवायचे प्रमोशनसाठी. आपल्याकडचे ही एक वेगळी प्रमोशनल स्ट्रॅटेजी आहे. आपल्याकडचे कसे महाभारतात जडते? काय करणार? करतील. हे बघ कसं आहे, आपल्याकडून आपण नाही काम करू. आपण मी सांगते, सुलक्षणा आणि कुठला तो अभिमान काय, अभिमन्यू, हा तो, ह्या दोघांना आपण
महाभारतामध्ये पाठवायचं. या दोघांना? सांगते मी, सगळं डोक्यात माझ्या इथे फिट आहे. काय करायचं, समोर संजय रणक्षेत्रावर काय घडतंय याची माहिती धृतराष्ट्राला देत असतो आणि हे दोघ जण तिथे मांडी घालून एका कोपऱ्यात तिथे दोघ जण बसतात. तिथे त्या समजवताय तिथे बसतो ते साईडला. अरे पण ते लॉजिक काय देणार तुम्ही? कशाला लॉजिक पाहिजे? एक तर धृतराष्ट्राला दिसत नसल्यामुळे आपण लॉजिक मध्ये अडकतच नाही आणि संजय कसं रणक्षेत्रावर काय घडतं याची माहिती देत असतो धृतराष्ट्राला, त्याच्यामुळे आणि दूरदृष्टी असल्यामुळे तो दूरचं बघेल ना, तो जवळचं कशाला बघेल? डोक्यावर पडलाय तुम्ही? नीट बोल माझ्याशी. नीट नाही बोलणार मी, असंच बोलणार. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? महाभारतात तुम्ही आपल्या सिरियल मधले कॅरेक्टर्स घेऊन जातात, काहीतरी लॉजिक आहे का हो याला? काय लॉजिक काय शोधायचं त्याच्यात? लॉजिक काय शोधायचं म्हणजे लॉजिक शोधावंच लागतं मॅडम. उगाच नाही आम्ही लिहित बसत. हे तुमच्यासारखे काही गंध नसलेले लोक येतात, अचानक काहीतरी सांगतात, मग लेखक पण मन मारून लिहितात आपलं काहीतरी, तेच दिग्दर्शक कसं तरी बसवतात आणि हे आपले नट बिचारे सिन्सिअरली परफॉर्म करतात तेच. त्याला काय, बस एवढंच काम आहे आपलं. याला म्हणतात डेली सोप. अहो लेखन हा क्रिएटिव्ह जॉब आहे मॅम, पण तुमच्यासारख्या काही मोजक्या लोकांनी ना त्याला फक्त जॉब बनवून टाकले. क्रिएटिव्हिटी कुठे आहे? हे असं काहीतरी लिहिण्यापेक्षा ना मी स्वतःसाठी काहीतरी लिहीन आणि त्यात समाधानी राहीन. कळलं ना? मला काही गरज नाही आहे या सगळ्याची. आपलं दरवेळी यायचं यांचं ऐकायचं काहीतरी. अच्छा मग काय सोडतोयस? लिहित नाहीस? सोडतोयस? लिहीन मी. व्हेरी गुड. कसं आहे ना मॅडम, प्रॉब्लेम काय आहे, आम्ही लेखक आहोत, आम्ही फक्त बोलतो पण नंतर झक मारून आम्हीच लिहितो. कामच ते आपलं मित्रा. हा चल स्टोरी सांग. मी सुचतोय मला काहीतरी. हा बोल. आपण ना एक काम करूया मॅम. काय? सुलक्षणा बाथरूम मध्ये बसली आहे, नळ फिट करते. व्हेरी गुड व्हेरी गुड. सुस्त आहे. हा चांगलं आहे. हा नळ फिट करताना अचानक सासू येते दुसऱ्या बाजूनी. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि ती शॉवर ऑन करते. हा सुलक्षणा भिजते. सुपर. सासू राक्षसी हसते. हा त्याच्यानंतर मग सुलक्षणा चिडते आणि सासूला म्हणते, काय ते मगाशी म्हणाला तुम्ही? ए तुझा थोबाड बंद करा. ए तुझा तोंडाचा गटार बंद करा. तुझ्या लक्षात आहे माझं सॉलिड आहे. तुझा तोंडाचा गटार बंद करा, नाहीतर मी तुला नळासारखा फिट करून टाकेन. MSJच्या बाहुबली पाण्याने ऍड करायचं. हा आणि मग त्याच्यावर सासू अजून जोरात हसते आणि तिला म्हणते, ए तुला माहित नाहीये मी कोणाला बोलावलंय ते. आणि ती असं म्हटल्यावर लगेच मागून दोन बाजूंनी स्लो मोशन मध्ये दुर्योधन आणि दुःशासन चालत येतात.